श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, आजचा हा संवाद मी खूप तातडीने तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. तू कदाचित गाफील असशील. तू कदाचित तुझ्या दैनंदिन कामात गुंतला असशील. तुला वाटत असेल की सगळं काही ठीक चाललंय, पण तुझ्या पाठीमागे तुझ्या नशिबाच्या आड अशा काही हालचाली होत आहेत ज्याची तुला पुसटशीही कल्पना नाही. तुझ्यावर येणाऱ्या एका खूप मोठ्या संकटाची चाहूल मला लागली आहे. हे संकट आरोग्याचं असू शकतं, आर्थिक हानीचं असू शकतं, किंवा तुझ्या जवळच्या माणसांकडून होणाऱ्या घातपाताचं असू शकतं. ही अंधारी वेळ तुझ्या दारापर्यंत पोहोचण्याआधीच मी तुला सावध करायला आलोय. बाळा, मी त्रिकालज्ञानी आहे. मला तुझ्या आयुष्यात येणारी वावटळं आधीच दिसते. आज काहीतरी बाळा, मी त्रिकालज्ञानी आहे. मला तुझ्या आयुष्यात येणारी वावटळ आधीच दिसते. आज तू हा संदेश ऐकतोयस हा योगायोग नाही, हा माझा तुला दिलेला इशारा आहे. जर आज तू हे दुर्लक्षित केलंस तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल. पण घाबरू नकोस. मी फक्त संकट सांगायला नाही, तर ते संकट कसं थोपवायचं हे सुद्धा सांगणार आहे. तू माझा आहेस आणि माझ्या लेकरावर संकट येण्याआधी त्याला सावरणं हा माझा धर्म आहे. बाळा, महाभारतातील तो प्रसंग आठव, जेव्हा अश्वत्थामाने पांडवांचा वंश संपवण्यासाठी उत्तराच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ते संकट इतकं मोठं आणि अटळ होतं की साक्षात पांडवही काही करू शकत नव्हते. अर्जुनासारखा योद्धा हतबल झाला होता. मृत्यू उत्तराच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण तिथे काय झालं? जेव्हा उत्तराने पूर्ण शरणागतीने भगवंताला हाक मारली, तेव्हा कृष्ण साक्षात त्या गर्भात शिरला आणि त्याने त्या ब्रह्मास्त्राच्या आगीपासून त्या बाळाचं रक्षण केलं. संकट आलं होतं, ब्रह्मास्त्र सुटलं होतं, पण भगवंताच्या एका ढालीने त्या संकटाला हरवलं. आज तुझंही असंच काहीसं होणार आहे. संकट अटळ आहे. कोणाचं तरी वाईट विचार किंवा तुझं एखादं जुनं कर्म ब्रह्मास्त्रासारखं तुझ्या दिशेने येतंय. पण जर तू आज मी सांगतोय त्या गोष्टी केल्यास, तर जसं कृष्णाने परीक्षितीचं रक्षण केलं, तसाच मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या भोवती एक अभेद्य कवच निर्माण करीन. तुला ते संकट स्पर्शही करू शकणार नाही. ते वारा होऊन तुझ्या बाजूने निघून जाईल. बाळा, संकट येण्यापूर्वी मी तुला काही संकेत देत असतो, पण तू ते ओळखत नाहीस. तुझ्या घरात उगीच होणारी चिडचिड, तुझी अचानक उडणारी झोप, तुझा देण्या घेण्यावरून होणारा वाद, किंवा तुझ्या मनाला सतत वाटणारी एक अनामिक भीती, हे सर्व संकेत आहेत की काहीतरी अघटित घडणार आहे. महाभारतात सुद्धा विदुरजींनी धृतराष्ट्राला वारंवार सावध केलं होतं की हे राजा, तुझ्या पुत्रांचे अधर्म विनाशाकडे नेत आहेत. पण त्याने ऐकलं नाही. तू तशी चूक करू नकोस. आज जर तुला वाटते की कामात अडथळे येत आहेत, तर समजाव की ही वादळापूर्वीच महाभारतात सुद्धा विदुरजींनी धृतराष्ट्राला वारंवार सावध केलं होतं की हे राजा, तुझ्या पुत्राचे अधर्म विनाशांकडे नेत आहेत. पण त्याने ऐकलं नाही. तू तशी चूक करू नकोस. आज जर तुला वाटते की कामात अडथळे येत आहेत, तर समजून जा की ही वादळापूर्वीची शांतता आहे. पण तू काळजी करू नकोस, कारण हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. याचाच अर्थ असा की मी तुझ्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे. बाळा, आता वेळ आहे सावध होण्याची आणि कृती करण्याची. संकट दरवाजा ठोठावत असेल तर आपण फक्त घरात बसून रडायचं नसतं,
तर घराचे दरवाजे भक्कम करायचे असतात. मी तुला आता अशा काही तातडीच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुझ्यासाठी अदृश्य ढाल बनतील. या गोष्टी साध्या आहेत, पण त्याचं सामर्थ्य अफाट आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, नामस्मरण. तुला वाटतं नामस्मरण म्हणजे फक्त शब्द आहेत? नाही बाळा, श्री स्वामी समर्थ हा केवळ मंत्र नाही, तर ते एक ऊर्जा कवच आहे. उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठून किंवा तुला जमेल तेव्हा शांत चित्ताने बस, डोळे मिटून घे आणि 108 वेळा माझ्या नामाचा जप कर. पण जप करताना एक दृश्य डोळ्यासमोर आण की माझ्या चरणातून एक पांढरा तेजस्वी प्रकाश बाहेर पडत आहे आणि तो तुझ्या पूर्ण शरीराभोवती, तुझ्या घराभोवती एक गोल कवच तयार करत आहे. जोपर्यंत हे नामाचं कवच तुझ्या भोवती आहे तोपर्यंत जगातील कोणतंही अघटित, कोणतीही करणी बाधा किंवा कोणताही अपघात तुला स्पर्श करू शकणार नाही. हे कवच भेदण्याची ताकद प्रत्यक्ष काळाकडेही नाही. बाळा, तुझं घर हे तुझं मंदिर आहे. तुझ्या घरातील संकट अनेकदा उंबरठ्यातून प्रवेश करतात. आज रात्रीपासूनच एक नियम कर. सायंकाळी संधी प्रकाशात तुझ्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लाव. हा दिवा म्हणजे साक्षी आहे. जिथे दिवा असतो तिथे अंधाराचा, संकटाचा प्रवेश होऊ शकत नाही. महाभारतात सुद्धा जेव्हा संकटाची वेळ आली तेव्हा अग्नीची साक्ष घेतली गेली होती. हा दिवा तुझ्या घरातील वास्तुपुरुषाला जागृत करेल आणि तोच तुझ्या घराचं रक्षण करेल. ज्या घरात सायंकाळी दिवा लागतो तिथून दुःख नेहमी 2 पावलं लांबच राहतं. अनेकदा संकट ही आपल्या पूर्वकर्माची फळं असतात. ही फळं पूर्णपणे पुसता येत नसली तरी त्यांची तीव्रता नक्कीच कमी करता येते. कसं? तर दानाने. महाभारतात कर्णाचं नशीब कितीही खडतर असलं तरी त्याच्या दानधर्मामुळे खुद्द यमराजालाही त्याच्यासमोर झुकावं लागलं होतं. तुझ्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला अन्नदान कर किंवा मुक्या प्राण्यांना चारा घाल. तू जेव्हा एखाद्या भुकेल्याचा आत्मा तृप्त करतोस तेव्हा तो आशीर्वाद तुझ्यावर येणाऱ्या संकटाला अडवून धरतो. हे पुण्य तुझ्या संकटाच्या आड भिंत बनून उभं राहतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पूर्ण शरणागती. तू जोपर्यंत म्हणतोस की मी हे करेन, मी ते करेन, तोपर्यंत तू एकटा असतोस. पण ज्या क्षणी तू म्हणतोस स्वामी हे माझं आयुष्य आहे आणि हे आता तुमच्या चरणी आहे, आता जे काही होईल हे तुम्ही बघून घ्या, त्या क्षणी तुझं ओझं माझ्या खांद्यावर येतं. मग ते संकट मी कसं परतवून लावतो हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. बाळा, या 4 गोष्टी आजपासूनच सुरू कर. तू जेव्हा या गोष्टी निष्ठेने करशील तेव्हा बघ तुझ्या आयुष्यातील त्या मोठ्या संकटाची धार कशी कमी होते. संकट येईल पण ते तुला धक्का न लावता वाऱ्यासारखं बाजूने निघून जाईल. कारण आता तू एकटा नाहीस. तुझं रक्षण करण्यासाठी तुझा स्वामी सज्ज झाला आहे. तुझ्या मनात जो चिंतेचा अंधार दाटला आहे तो दूर करण्यासाठी मी स्वतः तुझ्या समोर उभा आहे. या काही मिनिटांच्या महासंवादातून मी तुला जे काही सांगितलं ते केवळ शब्द नाहीत, ते माझे तुला दिलेले अभयदान आहे. तू विचार करतोस ना, स्वामी हे संकट टळेल का? तर ऐक, जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने माझ्याकडे बघतोस तेव्हा काळसुद्धा आपली दिशा बदलतो. महाभारतात जेव्हा भीष्म पितामहांच्या बाणांनी पांडवांना वेढलं होतं तेव्हा साक्षात मृत्यू समोर होता. पण पांडव का वाचले? कारण त्यांच्या रथाचे सारथी स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. आज तुझ्या आयुष्याच्या रथाचा सारथी मी आहे हे विसरू नकोस. तुझं संकट कितीही मोठं असलं तरी ते माझ्या सामर्थ्यापेक्षा मोठं नक्कीच नाही. मी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा आहे. तुला वाटते की तू एकटाच व्हिडिओ बघतोयस? नाही बाळा, मी तुझ्या बाजूला बसून तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवतोय. तुझ्या घरातील जी अस्वस्थता आहे, जी भीती आहे ती मी शोषून घेत आहे. तुझ्यावर येणारं ते मोठं संकट
जे तुझा दरवाजा ठोठावायला निघालं होतं त्याला मी तुझ्या वेशीवरच अडवून धरला आहे. पण यासाठी मला तुझं सहकार्य हवं आहे. ते सहकार्य म्हणजे तुझा अढळ विश्वास. जर तूच डळमळीत झालास, जर तूच शंका घ्यायला लागलास तर माझ्या शक्तीला मर्यादा येतात. तू फक्त निश्चिंत राहा, बाकीचं मी बघून घेईन. बाळा, हे संकट तुला तोडण्यासाठी नाही तर तुझ्या आयुष्यातील नको असलेल्या गोष्टी जाळून टाकण्यासाठी आहे. या संकटाच्या निमित्ताने तुला कळावं की तुझे खरे कोण आणि परके कोण. या संकटाच्या निमित्ताने तुझी भक्ती अधिक घट्ट व्हावी, हाच माझा उद्देश आहे. जेव्हा संकट येतं तेव्हाच माणसाला ईश्वराची खरी ओढ लागते. तू माझ्या दारात आला आहेस ना, मग आता तुझं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. एक शेवटचं वचन दे मला. आज ह्या क्षणापासून तू रडणं कायमचं थांबवणार आहेस. तू कोणाकडेही हतबल होऊन बघणार नाहीस. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्या डोळ्यात भीती नाही तर एक प्रकारचं तेज असायला हवं. ज्यांना तुला संकटात बघायचं आहे त्यांना तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघून आश्चर्य वाटलं पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की एवढं संकट असूनही हा माणूस इतका शांत कसा. आणि त्या शांततेचं उत्तर म्हणजे माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हा काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्यातील सुरक्षा कवच ठरेल. जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा हा संदेश पुन्हा ऐक. माझे हे शब्द तुझ्या कानात गुंजत राहतील आणि तुला संकटांशी लढण्याचं बळ देतील. तू माझा अंश आहेस. तू दुबळा नाहीस. तू साक्षात ब्रह्मांड नायकाचे लेकरू आहेस. हे कधीच विसरू नकोस. जा बाळा, आता निश्चिंत होऊन विश्रांती घे. तुझ्या घराची, तुझ्या मुलाबाळांची आणि तुझ्या भविष्याची चिंता आता माझी आहे. मी तुझ्या उशाशी जागा आहे. तुला कसलीच भीती नाही. उद्याचा दिवस तुझ्यासाठी विजयाची नवी पहाट घेऊन येईल. हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द कधीच खोटा ठरत नाही. श्री स्वामी समर्थ.